अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 सप्टेंबर 2020 सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण बसलो आहोत। आज अनंत चतुर्दशी। अनंत म्हणजे ज्याला अंत नाही अशी जी शक्ती, तिची पूजा। ज्याला अंत नाही म्हणजे ज्याला मर्यादा नाहीत, ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही अशी शक्ती, या चराचर सृष्टीची निर्मिती करणारी ही महान शक्ती, त्याचं पूजन। ही महान शक्तीच परमेश्वर या रूपाने ओळखली जाते। ही महान शक्तीच संपूर्ण विश्वाचा व्यवहार बघत असते। ही महान शक्तीच प्रत्येक मानवाच्या अंतःकरणातही असते। त्या महान शक्तीचा अंश प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतःकरणात असतो। ही महान शक्तीच मानवी देह धारण करून या पृथ्वीतलावर अवतीर्ण होते। कशासाठी? तर दुष्ट शक्तींचा नाश करून सत्पुरुषांना पूर्णपणे संरक्षण देणं आणि सद्विचारांची पेरणी या समाजामध्ये होऊन समाजाचा तोल पूर्ण सांभाळला जावा, यासाठी परमेश्वर अवतारही घेतो। काही वेळेला ही शक्ती साधू संतांच्या निर्मितीतून समाज प्रबोधनाचं, समाज आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतीपथावर नेण्याचं कार्य करून घेते। समाजाला भक्तिमार्गाची गोडी लावायचं काम साधू संतांच्या माध्यमातून केलं जातं। ज्या व्यक्तीच्या अंतःकरणात असलेली ही ईश्वराची शक्ती सुप्तावस्थेत असते, ती व्यक्ती ईश्वर शक्तीला मानतच नाही। याच व्यक्तीला आपण नास्तिक म्हणतो। ज्या मानवाच्या हृदयात असलेली ईश्वर शक्ती जागृत अवस्थेत असते, तो या शक्तीला जाणतो आणि म्हणून तो आपल्या कल्पनेनुसार मूर्ती घडवतो आणि त्या मूर्तींची तो पूजा करतो। विशिष्ट गोष्टींसाठी विशिष्ट मूर्तीची योजना करतो आपल्या कल्पनेने, आणि ह्या ज्या मूर्ती घडवल्या जातात त्या मूर्तींमध्येही ईश्वराचा अंश निर्माण होतो। इतकी प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतःकरणात असलेली जागृत ईश्वर शक्तीचा अंश कार्य करतो। विविध कार्यांसाठी विविध शक्ती लागतात आणि म्हणून या एकाच परमेश्वराची विविध रूप मानव घडवतो। आपल्या घरी देवांची स्थापना करून रोजची त्या देवतेची पूजा अर्चा करतो। आपले दुःख त्या देवाला सांगतो, तुझी कृपा राहावी अशी रोज प्रार्थना करतो आणि त्यातून जे मानसिक बळ प्राप्त होतं त्यातून त्याचा त्या दिवसाचे व्यवहार घडतात। शक्ती कार्यरत असते। काही वेळेला साक्षात परमेश्वरच देवळं बांधून घेतो, देवांच्या मोठ्या मूर्ती स्थापन करून घेतो।
काही वेळेला काही आध्यात्मिक आवड असलेली लोक एकत्र येऊन मंदिराची स्थापना करतात. या मंदिरात स्थापलेल्या मूर्तींमध्ये देखील असेच ईश्वरी भाव निर्माण होतात. ती मूर्ती कधीतरी धातूची असते, कधीतरी दगडाची असते, पण त्या मूर्तीमध्ये देखील ईश्वरी अंशाचा संचार होतो. आपण त्या संबंधीच्या काही कथा बघूया. पहिली कथा बघूया मीराबाईच्या जीवनातली. मीराबाई 5 वर्षाची होती. त्यांच्या घरी एक दिवस एक साधू आला. त्या साधूकडे एक छोटीशी बाळकृष्णाची मूर्ती होती. मीरा 5 वर्षाची. तिला ती मूर्ती, कृष्णाची मूर्ती प्रचंड आवडली आणि म्हणून तिने हट्ट धरला आईजवळ की मला ही मूर्ती मिळालीच पाहिजे. ती तिचा हट्ट काही सोडेना. शेवटी मीराच्या आईने त्या साधूला विनंती केली की ही मूर्ती मुलगी हट्ट करते तर तुम्ही तिला द्या. साधू म्हणाला, नाही, ही मूर्ती माझी आहे, माझ्या रोजच्या पूजेतली मूर्ती मी कशी देणार. मीरेची आई म्हणाली की मी विकत घेते पाहिजे तर, पण तुम्ही मला ही मूर्ती द्या. ही मुलगी काय ऐकायला तयार नाही आहे. पण तो साधू म्हणाला, नाही, मी ही विकणार कशी. हे रोजच्या पूजेतली माझी ही मूर्ती आहे, मी ही विकू नाही शकत. आणि साधू ती मूर्ती घेऊन निघून गेला. तो गेल्यानंतर या छोट्या मीरेने सगळं अन्न सोडलं. मूर्ती पाहिजे हा एकच तिथे ध्यास घेतला होता. साधू गेला, रात्री मुक्काम केला एका ठिकाणी. आणि काय घडलं, स्वप्नात श्रीकृष्ण आला आणि श्रीकृष्णाने या साधूला सांगितलं की ही मूर्ती त्या मुलीला परत नेऊन दे. साधू म्हणाला, माझी मूर्ती आहे, मी रोज पूजा करतोय आणि मी ही मूर्ती कशी देणार. पण श्रीकृष्णाने परत सांगितलं की ही मूर्ती त्या मुलीचीच आहे, तू तिला नेऊन दे. साधू परत आला. त्यांनी या छोट्या मीरेला नमस्कार केला आणि मूर्ती छोटी मीरा आहे तिच्या हातात दिली. तेव्हापासून ही मीरा कृष्णाच्या चिंतनातच गुंतली होती. थोडी मोठी झाली, नात्यात कुठेतरी लग्न होतं. त्यावेळेला तिने आईला विचारलं की माझं लग्न कधी होणार. तेव्हा आई तिला गमतीने म्हणाली, अगं तुझं लग्न तर या कृष्णाशी झालेलंच आहे. बास तिने एकच गोष्ट मनात घेतली की आपलं लग्न श्रीकृष्णाची झालं आहे आणि श्रीकृष्ण आपला पती आहे. कृष्णावर प्रचंड प्रेम करत होती. आईवडिलांनी त्या गोष्टीकडे फारसं लक्ष न देता तिचं लग्न करून दिलं. पण ती संसारात रमली नाही. कृष्णाच्या प्रेमातच एवढी डुंबून गेली होती. अनेक पद्धतीने बनवली आहेत आणि अखेर राजवाड्यात सोडून कृष्णमूर्तीत सामावली गेली. मूर्तीत असलेली शक्ती जाणून घेण्यासाठी ही गोष्ट सांगते. रामदास स्वामींनी चाफळचं मंदिर बांधलं. तिथे पण रामाच्या मूर्तीची स्थापना करायची होती. त्याच वेळेला समर्थ रामदासांना कृष्णाकाठी असलेल्या अंगापूर येथील गावात असलेल्या डोहामध्ये स्नान करत असताना श्रीरामाने येऊन सांगितलं की या डोहाच्या तळाशी माझी मूर्ती आहे, ती तू काढ आणि ती चाफळच्या मंदिरात बसव. आणि त्याप्रमाणे रामदासां खोलात डोहात गेले, मूर्ती बाहेर काढली आणि मूर्ती त्यांनी चाफळला बसवली. हेच रामदास स्वामी ज्या वेळेला पंढरपूरला गेले, विठोबाचं दर्शन घेत असताना तिथे त्यांना श्रीरामाचं दर्शन घडलं. त्याचप्रमाणे
कालीमाता. कालीमातेचं मंदिर आहे ते एका राणीने बांधलं होतं. राणी उच्च जातीची नव्हती आणि त्यामुळे तिला त्या मंदिरात पूजा करण्यासाठी पुजारी मिळत नव्हता. रामकृष्ण परमहंसांना नोकरीची नितांत गरज होती आणि म्हणून त्यांनी कालीमातेच्या मंदिरातील पुजारीची नोकरी स्वीकारली. या कालीमातेच्या मूर्तीवर प्रचंड प्रेम केलं. ईश्वरी भाव त्या मूर्तीमध्ये खेचून आणले. आणि काय घडलं माहिती आहे ना, एक दिवस त्या मूर्तीच्या ठिकाणी रामकृष्ण परमहंसांना साक्षात कालीमातेने सगुण रूपात दर्शन दिलं. मूर्तीचे भाव जाणून घ्या, हे जाणण्यासाठी हे तुम्हाला सांगते. नरहरी सोनाराची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. पंढरपूरच्या विठोबाला एका धनिकाला करगोटा बनवायचा होता. नरहरी सोनाराला त्यांनी ते काम दिलं. नरहरी सोनार म्हणाला की तुम्ही माप आणून द्या, आम्ही बनवून देईन. पण प्रत्येक वेळेला माप दिले त्याप्रमाणे बनवायला गेल्यावर कधीतरी करगोटा घट्ट व्हायचा, कधीतरी तो सैल व्हायचा. अखेर त्या धनिकाने नरहरी सोनाराला विनंती केली की तू स्वतः माप घे, म्हणजे तो करगोटा बरोबर होईल. नरहरी जायला तयार नाही, कारण तो शिवभक्त आणि म्हणून विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं नाही. शेवटी डोळे बांधून तो त्या मंदिरात गेला आणि जसं माप घेऊ लागला त्यावेळेला त्याला जाणवायला लागलं की अरे, इथे तर शंकराच्या डोक्यावर असलेली गंगा दिसते, इथे तर हाताला चंद्र लागतोय. आणि त्या क्षणाला त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली. ईश्वरी मूर्तीमध्ये अशा प्रकारची महान शक्ती असते आणि अशा प्रकारचे भाव निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून मूर्तीपूजा महत्त्वाची लक्षात घ्या. कारण निर्गुण निराकार हा परमेश्वर आहे, पण तो प्रत्येक जण तशी पूजा करू शकत नाही. आणि म्हणून मूर्तीच्या रूपात त्या परमेश्वराची उपासना केली जाते. पण त्या मूर्तीतही ते चैतन्य निर्माण करतो परमेश्वर, एवढी महान शक्ती आहे, लक्षात घ्यायचं. देवळात अनेक जण एकत्र येऊन उपासना करतात. अनेकांचं त्या मूर्तीवर प्रचंड प्रेम असतं. प्रेमाचे भाव त्या मूर्तीमध्ये ओतले जातात. ईश्वराची भेट व्हावी असे भावही त्या मूर्तीमध्ये ओतले जातात. आणि म्हणून मग हा परमेश्वर धावत त्या मूर्तीमध्ये येतो. अशा प्रकारे परमेश्वर किती कृपाळू आहे लक्षात घ्या. आपल्या भक्तासाठी तो काय काय करू शकतो. आणि म्हणून जेव्हा दर्शन घ्यायचं तेव्हा त्या भावनेने घ्यायचं, ही काय मूर्ती आहे असं नाही. तिथे साक्षात ईश्वराचा वास असतो. तो ईश्वर आपल्याला दिसला पाहिजे, तो ईश्वर आपल्याला जाणवला पाहिजे, अशा पद्धतीने दर्शन घ्यायचं असतं. आपल्या स्वामी भवनात श्री स्वामी समर्थांची जी आजानुबाहू मूर्ती उभी केली आहे, तिच्या संबंधीच्याही कथा आपण या अनुषंगाने बघूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे परमेश्वराची आज्ञा होते आणि मंदिराची स्थापना होते. त्याप्रमाणे आपलं स्वामी भवन श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार आपल्या परमपूज्य नानांनी स्थापन केलं आहे. मनात आलंय म्हणून मंदिर बांधलंय असं नाही. समर्थांची इच्छा आणि त्यांच्या इच्छेनुसार परमपूज्य नानांनी या मंदिराची स्थापना केली. मूर्ती कशी घडवावी हे पण स्वामींनी सांगितलं होतं.
माझं जे रूप आहे ते साक्षात साकार करणारी मूर्ती बसव अशी आज्ञा नानांना झाली होती. आणि त्याप्रमाणे तशी मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकाराचा शोध घेतला गेला आणि मूर्तिकाराला ते काम देण्यात आलं. मूर्तिकाराला प्रश्न पडला की फोटोवरून मूर्ती कशी बनवणार, कारण मूर्ती चौथऱ्यावर ठेवायची होती, पाठीमागच्या बाजूला भिंतीला टेकवून ठेवायची नव्हती. त्यामुळे स्वामींची पाठीमागची बाजू व्यवस्थित कशी घडवणार असा प्रश्न मूर्तिकाराला पडला. त्याच रात्री श्री स्वामी समर्थ त्या मूर्तिकाराच्या स्वप्नात गेले आणि त्याला म्हणाले, अरे माझी पाठीची बाजू तुला कशी बनवायची ती बघायची आहे ना, बघ. आणि स्वामी स्वतः भोवती गोल फिरले आणि मूर्तिकाराला दाखवून दिलं की मूर्ती कशी हवी. त्या स्वप्नदृष्टांतानुसार मूर्तिकाराने ही मूर्ती घडवली. 1000 किलो वजनाची ही मूर्ती 6.5 फूट उंचीची आहे. स्वामी भवनात ठेवण्यासाठी ती ट्रकमधून आणली गेली. चौथऱ्यावर चढवायची होती. 1000 किलो वजन आहे, कल्पना करा एवढी मोठी मूर्ती चढवायची. 1984 सालची गोष्ट आहे. त्यामुळे अवतीभोवती काही वस्ती नव्हती. ट्रकमधून 4च माणसं गेलेली होती. आता मदतीला कोण मिळणार असा विचार करता करता कार्यकर्त्यांच्या मनात विचार आला, आपण उचलून तर बघूया. आणि उचलली तर ती मूर्ती त्यांना हलकी लागली आणि सहजपणे चौथऱ्यावर नेऊन बसवली. आता या मूर्तीला असलेले खालचे नट मूर्तिकारांनी इकडे स्टुडिओमध्ये पार्ल्याला बनवलेले. तर मंदिराच्या त्या चौथऱ्यावरचे नट मंदिरामध्ये लोणावळ्यात बनवले गेलेले. तरी पण सगळी मापं इतकी तंतोतंत जुळली की मूर्ती उभी केली आणि ती तिथे स्थिरावली. ईश्वरी शक्ती कशा प्रकारे कार्य करून घेते आहे हे लक्षात घ्यायचे. या गोष्टी सांगितल्या ती आपली श्रद्धा वाढावी म्हणून. कोणीतरी म्हणतं काय आहे, काय होणार आहे, कशाने काय नाही. भक्ती ही झालीच पाहिजे. एक जी महान शक्ती आहे त्या महान शक्तीलाच आपण परमेश्वर म्हटलेलं आहे. आणि तिची भक्ती म्हणजेच ती शक्ती आपल्याकडे खेचून घेऊन त्या शक्तीचा काही अंश जो आपल्या हृदयामध्ये आहे तो अधिक वृद्धिंगत करून आपलं स्वतःचं जीवन आणि त्याचबरोबर आपल्या सभोवताली असलेल्या समाजाचं जीवन वृद्धिंगत करणं, प्रगतीपथावर देणं आणि आनंदाने भरून टाकणं यासाठी उपासना करायची असते. आणि म्हणूनच नानांनी आपल्याला जप दिला आहे की सकलजन हिताय श्री स्वामी समर्थाय नमो 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 नमः. आता या मूर्तीच्या संबंधीचे पण अनुभव आपण बघूया, कारण त्या मूर्तीवर आपण तेवढंच नितांत प्रेम करतोय. आपलं आराध्य दैवत आहे. एक महिला होत्या नास्तिक, तेव्हा अजिबात विश्वास नाही, कारण अशा व्यक्तीच्या संगतीत होत्या की ती व्यक्ती महान होती पण ती देव मानायची नाही. नवऱ्याला दारूचं व्यसन आणि म्हणून कोणीतरी सुचवलं की व्यसन सुटण्यासाठी तुम्ही 4 दिवस त्याला घेऊन कुठेतरी जा, म्हणजे त्याची संगत तुटेल आणि व्यसन सुटेल. त्याप्रमाणे मग त्या नवऱ्याला घेऊन दोन्ही मुलांना घेऊन लोणावळ्यामध्ये 4 दिवस राहण्यासाठी आल्या. आता लोणावळ्यात फिरतायत रिक्षा घेऊन. रोज एकच रिक्षावाला आहे. दुसरा का तिसरा दिवस उजाडला. तो रिक्षावाला त्यांना म्हणाला की तुम्ही मला सगळीकडे फिरवायला सांगताय, पण तुम्ही असं नाही म्हणत आहे की स्वामी भवनात जाऊया.
त्या बाई लागलीच म्हणाल्या की नाही 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 नाही, मी काय देवबीव मानत नाही, तू मंदिरात मध्ये वगैरे काय रिक्षा घेऊ नकोस. रिक्षावाला म्हणाला की तुम्ही जर देव मानत नसाल तर तुम्ही मूर्तीला नमस्कार करू नका, पण तुम्ही ती मूर्ती तरी पहा. ऐकलंच नाही, जबरदस्ती त्या महिलेला तो रिक्षावाला मठामध्ये घेऊन आला. या आत शिरल्या, भव्य दिव्य स्वामींची मूर्ती बघितली आणि काय घडलं माहीत नाही, त्या महिलेचे हात जोडले गेले. एका क्षणात नास्तिक महिलेला श्री स्वामी समर्थांच्या आस्तिक बनवलं. एवढी महान शक्ती त्या तिथे विराजमान आहे हे कळण्यात तुम्हाला समजावं म्हणून ही कथा सांगितली. दुसरे असेच एक गृहस्थ होते, त्यांना इथे स्वामींचा मठ हे वगैरे काही माहितीच नव्हतं. ते लोणावळ्यामध्ये आले सोमनाथ मंदिरात जाण्यासाठी. रिक्षावाल्याला सांगितलं की मला सोमनाथ मंदिरात घेऊन जा. रिक्षावाला त्यांना आपल्या स्वामी भवनात घेऊन आला. ते मंदिरात शिरले. बघितल्याबरोबर स्वामींची मूर्ती बघितल्याबरोबर त्यांनी डोळे मिटले आणि ते खाली बसले. त्यांना शब्द ऐकायला आले, आखे खोलो डरो मत. मग त्यांनी डोळे उघडले. ही व्यक्ती नंतर आम्हाला भेटली ठाण्याला आणि त्या व्यक्तीने असं सांगितलं की ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला गेले होते. त्यावेळेला दर्शन घेताना त्यांना स्वामींच्या डोळ्यांकडे बघून प्रचंड भीती वाटली आणि म्हणून इथे स्वामींची मूर्ती बघितल्याबरोबर त्यांनी डोळे मिटले. पण महाराजांनी त्यांना डोळे उघडायला लावले आणि ते स्वामींचं दर्शन घेऊ शकले. किती महान शक्ती तिथे आहे लक्षात घ्या तुम्ही. आपल्याला सगळ्यांना अनुभव मिळतातच आहेत. मला मिळालेला अनुभव आपल्याला सर्वांना माहितीच आहे की स्वामींचा कंठ हलला, ओठ विलग झाले. हे प्रत्यक्ष जाणवलं. मूर्तीलाही भाव असतात हे लक्षात घ्या तुम्ही. आणि स्वामी आता बोलणार असं वाटलं. बोलणार म्हणजे स्वामी दर्शन देणार असं वाटलं. आणि त्यावेळेला स्वामींना विनंती केली की मी एकदी दर्शन घेऊन काय करू. मला कोणीतरी एक आध्यात्मिक अधिकारी होऊन मोठ्या पदावर जाऊन बसायचं नाही. मला माझ्या वडिलांचं व्रत चालवायचं आहे आणि म्हणून मला तुझ्या भक्तीचा प्रसार करायचा आहे. आणि माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे काय मागायचं स्वामींकडे, तर सर्वांसाठी मागायचं. असे भाव मनामध्ये येऊन महाराजांना प्रार्थना केली की सर्वांना दर्शन होईल असं दर्शन मला तुम्ही द्या. आणि मग काय घडलं. दुसऱ्या दिवशी घरामध्ये असलेल्या कलश पूजेमध्ये असलेला जो नारळ आहे त्या नारळाला जो कोंब आलेला होता त्याच्या ठिकाणी स्वामींची प्रतिकृती दिसली आणि ते दर्शन अनेक भक्त घेऊ शकले. अशा प्रकारे आपण मूर्तीशी संवाद साधू शकतो हे लक्षात घ्यायचे. आणि म्हणून दर्शन घेताना हे भाव ठेवायचे आहेत. काही जण दर्शन घेताना कोणाशी तरी बोलत राहतात. देव तुमच्याकडे बघतोय आणि ही गोष्ट खरी आहे. मी तुम्हाला सांगते, देव वाटही बघत असतो. तुमचं जे जे श्रद्धास्थान आहे त्या त्या ठिकाणी असलेली ईश्वरी शक्ती तुमची वाट बघत असते. ते मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यातली गोष्ट आहे. प्रचंड पाऊस पडत होता. जाणं अशक्य होतं रविवारी आणि गेलो तरी कोणी आलेलंच नसणार असं म्हणून जाण्याचा जो कार्यक्रम होता तो रद्द करून मी घरी थांबले होते. पण काय चक्र फिरली, खूप मोठी कथा आहे, सगळी सांगत नाही. असं झालं की आम्ही थोडं उशिरा दोघंजणं निघालो आणि मी मठामध्ये पोचले. महाराजांच्या समोर उभी राहिले आणि शब्द आले
की मी इथे वाट बघतोय. मी न जाण्याचा विचार अशासाठी केला होता की जरी आपण मंदिरात जाऊन पोचलो तरी आज मंदिरात कोणी विशेष गर्दी नसणार, कारण कोणी येऊ शकत नाही आहे. प्रश्न विचारायला कोणी येणार नाहीत, मग काही काम होणार नाही आहे, मग कशाला जायचं. पण महाराजांनी दाखवून दिलं मला की फक्त कामासाठी तू इथे यायचं नाहीस. स्वामी वाट बघतात. जशी माझी वाट बघतात तशी तुमच्या सर्वांचीही तिथे स्वामी आणि नाना वाट बघतात. हे लक्षात घेऊन दर्शन घ्यायचंय. सगळ्या कथा सांगितल्या त्या ह्याच्यासाठी की तुमच्या अंतःकरणात असलेली स्वामींची भक्ती अधिक अधिक वृद्धिंगत होऊ दे. तसंच स्वामी समर्थांची पावलं तिथे उमटली आहेत. स्वामींनी दाखवून दिलं की मी इथे सगुण रूपात वावरत आहे. आपली श्रद्धा अधिक अधिक वाढावी आणि त्यातून आपल्याकडून अधिक उपासना होऊन आपली आध्यात्मिक प्रगती अधिक व्हावी आणि त्यानुसार आपल्या आयुष्यातील अनेक संकट लीलया दूर व्हावीत. यासाठी स्वामी समर्थ आपल्याला परत परत सांगतायत की मी इथे सगुण रूपात आहे. स्वामींच्या मूर्तीसंबंधी आणखीन एक कथा आहे. त्या महिलेला स्वामींना लाडू अर्पण करायचे होते, परंतु मठात येताना वाटेत लाडू मिळाले नाहीत. महिलेची अंतःकरणापासून इच्छा होती की स्वामींना लाडू अर्पण करायचे. आणू नाही शकली म्हणून त्या महिलेला वाईट वाटत होतं. महाराजांचं दर्शन घेताना ती महिला म्हणाली, महाराज मला तर तुम्हाला लाडू अर्पण करायचे होते, पण मी नाही आणू शकले, तर आता मी तुम्हाला अर्पण करते असं तुम्ही समजून घ्या. आणि त्याच क्षणी त्या महिलेला शब्द ऐकायला आले. स्वामी हसत म्हणाले, अगं तू काय लाडू देणार, मीच तुला आज लाडू देणार आहे. आणि गंमत म्हणजे या महिलेला प्रसाद म्हणून लाडू दिला गेला. त्यावेळेला तिने ही सगळी गोष्ट सांगितली आणि त्या दिवशीचा पहिला प्रसाद त्या महिलेलाच दिला गेला. ही पण दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि असे स्वामींची महान शक्ती आज लोढाव्याच्या नागर मठामध्ये आहे. श्री स्वामी समर्थांचं महान रूप जाणा. विचार करता करता माझ्या मनात आलं, ज्ञानेश्वरीच्या मध्ये काही ओव्या दुसऱ्या घुसडल्या गेल्या होत्या आणि म्हणून ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं काम ज्ञानेश्वरांनी एकनाथांना दिलं. शुद्धप्रत तयार करण्याचं काम दिलं. तसं कदाचित श्री स्वामी समर्थांनी आपल्या नानांना दर्शन देऊन स्वामींचं खरं रूप समाजापुढे आण हे कार्य दिलं असावं. आणि त्याच्याच प्रती मी माझ्या प्रवचनातून छापते. नानांनी जे सांगितलं ते परत परत लोकांच्या डोळ्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न करते. गंमत अशी होते, कुणीतरी काहीतरी लिहितं आपल्या मनाप्रमाणे आणि मग लोक स्वामींना तेच रूप मानतात. एका छोट्या रूपामध्ये स्वामींना बंदिस्त करतात. अनेक जणांचा समज असा आहे की स्वामी म्हणजे दत्ताचा चौथा अवतार. स्वामी म्हणजे एकमुखी दत्त असं नानांनी परत परत सांगितलं आहे. स्वामी फक्त दत्तच असू शकत नाहीत, कारण त्यांनी अनेक देवतांच्या रूपात आपल्या भक्तांना दर्शन दिलंय. त्यांच्या आराध्य देवतेच्या रूपात भक्तांना दर्शन दिलंय. तसंच स्वामी अयोनिज होते.
आणि त्यामुळे ते कुणाच्या पोटी जन्माला आले असतील का, हा विचारही करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे काही जण म्हणतात की स्वामी म्हणजे शिवशंकर, आणि त्यांचा हट्ट एकच असतो की स्वामी म्हणजे शंकरच. आणि अशीच मतं समाजामध्ये पसरवली जातात. काही जण पिक्चर काढतात आणि स्वामींचं काय वेगळंच रूप दाखवतात, आणि खरं रूप आहे ते बाजूला राहतं. आणि म्हणून मी प्रत्येक वेळा प्रवचनातून सांगते की पहिली गोष्ट लक्षात घ्या की स्वामी कुणाचे अवतारच होऊ शकत नाहीत. स्वामी म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. कारण त्यांना आपण अक्कलकोट महाराज म्हणताना आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ करून नमस्कार करतोय. साक्षात परमेश्वर मानवदेह धारण करून या पृथ्वीवर अवतीर्ण झाला. संपूर्ण भारत भ्रमण केलं, विविध स्थानांवर गेले, विविध व्यक्ती भेटल्या, कोणाला दर्शन दिलं, कोणाला व्याधीमुक्त केलं, कोणाला सन्मार्गावर आणलं. 700 वर्ष कार्य करत राहिले आणि अखेर अक्कलकोटला येऊन स्थिरावले. ते अक्कलकोटमध्ये असताना त्यांचे पट्टशिष्य स्वामी सूत यांनाच ते स्वामींना स्वामी समर्थ या नावाने हाक मारू लागले. आणि तेव्हापासून स्वामी समर्थ हे नाव झालं. त्या महान शक्तीचं नाव श्री स्वामी समर्थ असं झालं. शक्ती महान आहे, साक्षात परब्रह्म आहे, हे जाणून त्याची उपासना करायची आहे. आणि म्हणून अशा या महान शक्तीला कुठच्या तरी एकाच दैवतेच्या रूपात अडकवू नका. आणि म्हणून नानांनी गुरुपौर्णिमेचं जे काव्य बनवलंय स्वामींचं, त्याच्यामध्ये फार सुंदर वर्णन केलंय की सगळे दैवदेवता स्वामींच्या चरणी कसं कार्य करत आहे, कसे रत झाले आहेत. सर्वांना अत्यंत आनंद होते स्वामींचे गुणगान गाताना. आणि अशा या महान शक्तीचे उपासक असल्यामुळे आपल्याला महान उपासकही व्हायचं हे लक्षात ठेवा. आता महाराजांकडे दर्शनाला गेलात, काय मागायचं? कोणी म्हणतात मुलाला नोकरी लागू दे, मुलीचं लग्न होऊ दे, घर होऊ दे, प्रॉपर्टीचे प्रश्न सुटू देत, अमुक तमुक तमुक वेगवेगळी मागणी. प्रत्येक वेळेला एक काम झालं की दुसरी मागणी, दुसरं काम झालं की तिसरी मागणी, चौथं काम झालं की मागण्या संपतच नाहीत. नाना काय म्हणतात, काय मागायचं स्वामींकडे? तो आनंद हस्ताने देणार आहे, त्याच्याकडे काय मागायचं? त्याप्रमाणे आपल्याला एखादी पॉलिसी घ्यायची आहे तर आपण विचार करतो की त्याच्यामध्ये काय काय कव्हर होणार आहे, त्याप्रमाणे पॉलिसी काढतो. मॅक्झिमम आपल्याला कसा फायदा होईल याचा विचार करतो. तसंच स्वामींकडे मागताना असं काही मागा की त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये कुठलं संकटच राहणार नाही. संपूर्ण आयुष्य दुःखातून बाहेर आलेलं असेल, सुखमय आयुष्य होईल. अवती भवती असता स्वामी, सौख्य सुखाची फुले उमलती. स्वामी फक्त तुम्ही माझ्या बरोबर राहा, तुम्ही सर्व जाणता, मला काय द्यायचं ते तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्ही मला द्या, ही प्रार्थना स्वामींकडे करा. आपण मागताना एवढंच मागणार आहे, स्वामी एवढं द्यायला तयार आहेत. आणि म्हणून नानांनी सांगितलं की जप कराल तो काय करा, सकल जनहिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमो नमः. फार गहन अर्थ आहे, मोठा अर्थ आहे. आपण तो अर्थ न जाणता जरी जप केला तरी सुद्धा आपल्यावर प्रचंड कृपा होणार आहे. आज आपण बघतोच आहे की सगळे सुखी असले तर आपण सुखी. जेव्हा अनेकांच्या सुखासाठी तुम्ही ईश्वराकडे प्रार्थना करता तेव्हा त्याच्यात आपोआप तुम्ही सुखी होताच.
आणि म्हणून महान मंत्रदानांनी आपल्याला देऊन ठेवला आहे. आणि म्हणून काय मागायचं स्वामींकडे? तुम्ही अवतीभोवती राहा. असता स्वामी अवती भवती, भवभयाची कसली भीती, विघ्न संकटे पळूनी जाती, असता पाठी समर्थ स्वामी. मग षड्रिपूही निघून जातात आपोआप, घाबरतात सगळे षड्रिपू. आणि म्हणून स्वामींसम अस्तित्व आपल्या अवतीभोवती सदैव असावं. ह्यासाठी स्वामींना प्रार्थना करा की बा सगळं मिळालं, सगळी सौख्य सुख जी काय पाहिजे ती सर्व तुम्हाला मिळतात. आपलं जीवन आध्यात्मिकदृष्ट्या देखील विकसित होतं आणि आपण आनंद मार्गाने चालू लागतो, आनंदाची उधळण करू शकतो. असं जीवन आपल्याला स्वामी समर्थ देण्यासाठी उभे आहेत. आणि हे जाणून स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. स्वामींपुढे नैवेद्य ठेवताना सुद्धा मनामध्ये भावना पाहिजे की स्वामी हे खाणार आहेत. लक्ष असतं की यातला थोडा प्रसाद मला मिळेल का. काही जण येतात, डबा पेढ्याचा बुडा ठेवतात आणि आमच्याकडे घेऊन येतात काउंटरवर की मला यातला थोडा प्रसाद द्या. विसरून अर्पण करा. महाराजांना अर्पण करताना विसरा की मी काय अर्पण केलं आहे ते. आपलं संपूर्ण जीवन नानांनी स्वामींच्या चरणी अर्पण केलं. पण आम्ही एवढासा काही अर्पण करताना 10 वेळा विचार करतो यातलं मला परत काय मिळेल. असे विचार मनामध्ये येऊ देऊ नका. मी स्वामींची संवाद साधते तर स्वामी तर निश्चित ऐकतायत हा भाव दर्शन घेताना पाहिजे. पण आपण मनात म्हणतो की मी सांगते पण स्वामी माझं हे काम करतील की नाही, आणि इथे आम्ही चुकतो. कबीर यांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. कबीर म्हणतो की लहानशा मुंगीच्या पायात असलेल्या घुंगरांचा आवाज देखील या परमेश्वराला ऐकायला जातो. काय सुंदर कल्पना आहे, लक्षात घ्या तुम्ही. आता ती मुंगी केवढी, तिच्या पायातला तो घुंगूर, त्याचा आवाज परमेश्वर ऐकू शकतो. मग आम्ही काय म्हणतोय ते महाराज ऐकत नाहीत का? ऐकतात. मग तरी पण एखाद्याचं काम होत नाही का? होत नाही. त्यांनी नको ती मागणी केलेली असते, हे लक्षात घ्या. कोणाला काय आणि केव्हा किती प्रमाणात गोष्ट द्यायची हे महाराज जाणतात. नको ती गोष्ट देऊन त्या माणसाचं नुकसान स्वामींना करायचं नसतं. आणि म्हणून एखादा प्रश्न सुटत नाही. कारण भलं कशात आहे हे महाराज जाणतात. आणि काही प्रश्न आम्ही स्वतः उगाचच निर्माण केलेले असतात आणि ते स्वामी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात की तुझा हा हट्ट चुकीचा आहे. बालहट्ट, आपण सगळे बालकच आहोत त्यामुळे आपले बालहट्ट असतात. सगळेच हट्ट काही पुरवत नाही, मुलाचं भलं बघते. तसे महाराज सगळे हट्ट नाही पुरवत. मग म्हणायचं महाराजांनी काम नाही केलं, नाही. महाराज जाणतात. तुमच्या मनातला प्रत्येक विचार महाराजांपर्यंत पोचलेला असतो. पण काय द्यायचं ते महाराज ठरवून आपल्याला देतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे दर्शन घेताना श्रद्धा कशी पाहिजे की मी सांगतोय ते स्वामी ऐकतायत आणि स्वामी त्याप्रमाणे योग्य ते करणारच, हा भाव पाहिजे. आता समजा पाऊस पडत नाही आहे आणि त्यासाठी मोठा यज्ञयाग चालू आहे. तर या यज्ञयागाला किती जण छत्र्या घेऊन जातात? कारण यज्ञयाग करणार पण पाऊस पडणारच ही श्रद्धा तिथे नसते आणि म्हणून छत्री नेलीच जात नाही. पण काय पाहिजे श्रद्धा? जर आम्ही यज्ञयाग करणार आहोत, पाऊस पडू दे तर पाऊस पडणारच.
तर माणसं छत्र्या घेऊन जातील. आमची भक्ती अशी असते. कुठेतरी ती डळमळीत होत राहते आणि आम्ही म्हणतो की काम झालं नाही, काम होणार. श्रद्धा व्यवस्थित ठेवा, योग्य मागणी करा आणि मग त्या गोष्टी आपोआप घडत जातात. आपलं जीवन सुखी आणि समृद्ध होतं आणि महाराज करणारच. आपल्या सगळ्या समस्या कशा सुटतात याविषयी आपण बघूया. महाराजांची शक्ती कशी कार्य करते, ईश्वरी शक्ती कशी कार्य करते ते बघूया. आपण मगाशी सुरुवातीला ऐकलं आहे की प्रत्येकाच्या अंतःकरणात ईश्वराचा अंश आहे, ईश्वरी शक्तीचा अंश आहे. मन आणि बुद्धी दोन गोष्टी आहेत. तेव्हा तुमच्या मनामध्ये असलेला हा ईश्वरी अंश आहे आणि तुम्ही जेव्हा उपासना करता त्यावेळेला परमेश्वराकडून तुमच्याकडे एक प्रचंड शक्ती येत राहते. म्हणजे जास्त पॉवरचा बल्ब तयार होतो. त्यावेळेला जी शक्ती निर्माण होते ती शक्ती आपल्या मेंदूला जागृत करू शकते आणि मग मेंदू आपल्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी व्याधी आहेत त्या ठिकाणी असलेल्या ज्या सेल आहेत त्यांना आज्ञा देतो आणि मग रिकन्स्ट्रक्शन सुरू होतं आणि मग हळूहळू ती व्याधी दूर होत राहते. ईश्वरीची उपासना करून अशा प्रकारे रोगमुक्त होता येतं. पण एवढी जर प्रचंड उपासना करणं शक्य नसतं तर त्यावेळेला थोडे ईश्वरी आपले डॉक्टरी इलाजही आपण करून या समस्येतून बाहेर येतो. मागच्या प्रवर्तनातच आपण ऐकले की सगळेच रोग डॉक्टर बरे करू शकत नाहीत, पण ईश्वरी कृपा झाली तर असाध्य रोग बरे होतात आणि ते काम नानांकडून स्वामींनी करून घेतलं. रोग अशा पद्धतीने बरा होतो की जेव्हा तुम्ही उपासना करता तेव्हा तुमच्या अंतःकरणात असलेल्या ईश्वराची शक्ती वाढते. त्याची संवेदना आपल्याच मेंदूपर्यंत जाऊन पोचते आणि मग मेंदूकडून आज्ञा येते त्या विशिष्ट भागाला आणि कार्याला सुरुवात होते. जखम असेल तर ती भरायला लागते. भराभरा उपासना सुरू केल्यावर त्यालाच हिलिंग शब्द हल्ली आहे, ती हिलिंग करतो आम्ही. ते हेच शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. ईश्वरी शक्ती खेचून आणायची. आता ज्याप्रमाणे रोग बरा होतो त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये जर एखादं संकट असेल तर ते संकट देखील उपासनेने अशाच प्रकारे दूर होतं. उपासना वाढवलीत, ईश्वर शक्ती आहे ती आपल्या हृदयामध्ये आली आणि आपल्या अंतःकरणात असलेल्या ईश्वर शक्तीची शक्ती अधिक वाढली, पॉवर वाढली. मेंदूला संवेदना गेली की तुला काय करायचं आहे आणि मग त्याप्रमाणे हातून कृती घडते आणि त्याप्रमाणे आपण चालू लागतो, प्रयत्न करू लागतो आणि आपण संकटमुक्त होतो. म्हणून ईश्वरी उपासना महत्त्वाची आहे. नित्य उपासना झालीच पाहिजे घरामध्ये. पण आम्हाला प्रश्न सुटायला हवे असतात, पण आम्हाला नित्य उपासना करायचा कंटाळा असतो, आम्हाला वेळ मिळत नाही आणि मग इथे सगळ्या प्रश्न निर्माण तिथे होतात. म्हणजे पहिला आळस झटकला पाहिजे. आयुष्यात प्राधान्य कशाला द्यायचं असेल तर ईश्वरी उपासनेला द्या. ईश्वराला काय आवडतं त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करा. ईश्वराची ही समाज म्हणजे ईश्वराची ही बालकं आहेत म्हणून त्यांच्यावर प्रेम करायचा प्रयत्न करा. राग सोडून द्या, लोभ सोडून द्या, मदमत्सर ठेवू नका.
स्वतःचं अंतःकरण शुद्ध करा, मग अडचणी सहज पडून जातात. आणि मग स्वामी अवतीभोवती फिरतात. आणि स्वामी अवतीभोवती असले तर दुःखच राहत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून स्वामी अवतीभोवती यावे म्हणून नित्य उपासना, आणि त्याचबरोबर जे आपले श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणं, त्या ठिकाणी काही काळ बसून तिथे असलेली काही कामं आहेत ती बघून त्याप्रमाणे कार्यरत राहणं, आणि त्याप्रमाणे तिथे बसून उपासना करणं. फक्त प्रसाद खाऊन प्रश्न सुटत नाही, ते लक्षात घ्या. पण आमचा जीव प्रसादातच अडकतो, ज्याचा त्याचा जीव प्रसादात अडकतो. प्रसाद कसाही तुमच्याकडे येऊ शकतो. महाराज पाठवू शकतात, आई महाराज काही पण करू शकतात ना, तसा तुम्हाला प्रसाद येऊ शकतो. खरंच जर तुम्ही प्रसादाकडे लक्ष दिलं नाहीत आणि उपासना करून तुम्ही तुमच्या गाडीत बसला, तर असं पण होऊ शकतं की तुम्हाला गाडीपाशी कोणी प्रसाद आणून देईल. आणि असे अनुभव घेणारी काही लोक आहेत. महाराज सगळं जाणत असतात, हे आपण जाणायचं आहे ही गंमत आहे, पण आम्ही ते जाणतच नाही. आणि महाराज का ऐकत नाही असं आम्हाला वाटतं. महाराज माझं घराणं का ऐकत नाही तसं आम्ही जाणतो. असंच आम्ही एक वेळेला म्हणत राहतो सदैव की महाराज हे करा, महाराज हे करा, महाराज हे करा. महाराज सगळं करणार आहे, तुम्ही एकच करा. पण ते आम्ही नाही करणार. तुम्ही एकच करायचं आहे की तुम्ही नित्य उपासना करायची आहे. तुम्ही एकच करायचं आहे की त्यांना आवडतं तसं तुम्ही आयुष्य जगणार आहात. पण तुम्ही ते नाही करणार आणि म्हणणार महाराज माझं ऐकत नाहीत, माझं प्रश्न महाराज सोडवत नाही. आपण अपयशी होण्याचं कारण आपणच असतो, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आपलं आयुष्य घडवणारे पण आपणच असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आपण प्रयत्न करायचा आहे, आपण यशाची शिखरं गाठू शकतो. परमेश्वरी सहाय्य करायला तयारच आहे. आता एकाच आईवडिलांची मुलं असतात. बायोलॉजिकली आईवडिलांसारखी मुलं दिसतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, पण स्वभाव वेगवेगळे असू शकतात, आवडीनिवडी वेगळे असू शकतात, छंद वेगवेगळे असू शकतात, स्वभावही काही वेळेला वेगळा असू शकतो आणि भाग्यही वेगळं असू शकतं एकाच आईवडिलांच्या मुलांचं. एक आईवडिलांचा एखादा मुलगा अत्यंत आस्तिक असतो, तर एखादा अत्यंत नास्तिकही असू शकतो. आता एकाच आईवडिलांची मुलं, एकाच घरात वाढलेली, एकच प्रकारचे संस्कार घातलेले, एकाच प्रकारचं जेवण जेवलेली, पण तरी ते वेगवेगळ्या वृत्तीचे होऊ शकतात. कारण आपण जन्माला येतो त्यावेळेला आपण आपल्या गतजन्मीच्या गोष्टी बरोबर घेऊन येतो. आपल्याला काय हवंय ह्याचा ध्यास जो आपण गतजन्मात घेतला त्यानुसार आपला हा जन्म झाला आहे आणि त्यातल्या अनेक गोष्टी आपण या जन्मात घेऊन येतो. गतजन्मात जर तुम्ही यशस्वी होत राहिलात तर या जन्मातही तुम्ही सहजपणे यश प्राप्त करू शकता. तसेच गतजन्मात तुम्हाला अनेक अडचणी येत राहिल्या आणि तुम्ही नुसत्या काही उपासना न करता नुसत्या अडचणींचंच आयुष्य घालवलं, तर यू कॅरी दॅट फॉर धिस लाईफ. मग या जन्मातही अनेक अडचणी निर्माण होतात. आता मागच्या जन्मातलं या जन्मात घेऊन आलो आणि त्यानुसार आपलं आयुष्य घडलंय. आता आपल्याला संधी दिली आहे परमेश्वरांनी बदलायची, आणि ती संधी म्हणजे उपासना हा मार्ग. थोडा वेळ करायची उपासना, असं नाही आहे तासनतास उपासना करा असं कोणी सांगितलं नाही आहे. अंतःकरणात त्याची निर्मिती करायची भक्तिभावाची. आम्ही बाकी सगळं करतो पण अंतःकरण कोरडं राहतं, मग उपयोग नाही. अंतःकरण ओलावलं पाहिजे. त्या शक्तीशी माझी जवळीक साधली जाते असे भाव मनामध्ये यायला पाहिजे. दिवसात अनेक वेळा पूजेपर्यंत स्वामी मग विसरले सगळे मी, असं नको आहे.
त्यामुळे या जन्मात जर तुम्ही अपयशी असाल तर तुम्हाला परमेश्वराने दुसरं दार मोकळं ठेवलं आहे की प्रयत्न कर, माझी उपासना कर, माझी शक्ती उपासना कर, म्हणजे माझी शक्ती खेचून घे. आणि जेव्हा शक्ती येईल त्यावेळेला आपोआप संकट दूर होणार आहेत. आता या जन्मामध्ये आपण जे काय करणार आहोत ते आपण पुढच्या जन्मासाठी घेऊन जाणार आहोत. पैसे नाही, पैसे इथे ठेवून जायचे, पण बाकीच्या गोष्टी आपण घेऊन जाणार आहोत. आणि म्हणून हे आयुष्य आपण घडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या सुदैवानी आपण स्वामी भक्तीच्या या रिंगणात आलेलो आहोत. नानांसारखे उत्तम मार्गदर्शक आपल्याला मिळाले आहे की स्वामींची उपासना कशी करा. त्यामुळे आता आपल्याला जीवनातला जो काय संघर्ष आहे तो सहज मिटवता येणार आहे. फक्त आपली श्रद्धा आपण वाढवायची आणि प्रयत्न वाढवायचे आहेत. ज्याप्रमाणे विमानात चढायचं असलं तर शिडीवर चढूनच आपण विमानात जाऊ शकतो. मोठ्या बोटीत जायचं असलं तर छोटी बोट करून तिथपर्यंत जायला लागतो. त्याचप्रमाणे स्वामींपर्यंत आपण नानांचा हात धरून जायचं आहे, म्हणजे आपण पटकन तिथे पोचतो. आणि नानांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे, कशी उपासना करा, काय करा. एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर बांधलं आहे. कुठेही देणग्या न मागता हे मंदिर उभं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, कारण नानांची श्रद्धा होती की तो विश्वंभर आहे, त्याचं मंदिर आहे, तोच बांधून घेणार. श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. नानांच्या पुस्तकातलं एक एक वाक्य महत्त्वाचं आहे. पुस्तकं वाचा आणि परत परत त्याच्यावर विचार करा, जीवन बदलून जाईल. आता पुढच्या जन्मासाठी आपल्याला या जन्मामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी करून ठेवायच्या आहेत. तर काय करायचं आहे? जशी उपासना करणार आहात तशी या गुरुची सेवा करा. म्हणजे स्वामी कार्य विस्तारित करण्यासाठी जी काय सेवा करता येईल ती जास्तीत जास्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. संस्थेला माणसांची गरज आहे म्हणून मी सांगत नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही करून देणारे स्वामी आहेत. त्यांची शक्ती अशा गोष्टी घडवते की सहज काम होऊन जाऊ शकतं. पण तुम्ही का करायचं आहे? तर तुम्हाला फायदा होणार आहे म्हणून तुमच्यासाठी काही कामं स्वामींनी ठेवली आहेत, हे लक्षात घ्या. स्वामी सगळं करू शकतात ना. बसल्या जागी ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी त्या संबंधीची व्यक्ती स्वामी समोर उभी करू शकतात. आणि असे अनुभव नानांनी घेतले, नानींनी घेतले. आणि मी पण तेवढ्याच अभिमानाने सांगते की मलाही तेच अनुभव मिळतात. मनात प्रश्न आहे, अमुक एक काम करायचं आहे, कुणाला सांगावं, कोण व्यक्ती ते काम करू शकेल, तज्ज्ञ व्यक्ती कोण आहे, किंवा त्या व्यक्तीशी मी कशा प्रकारे संपर्क साधू शकते, काय करायला पाहिजे, असा मनात विचार येत असताना साक्षात ती व्यक्तीच भेटायला येते आणि काम होऊन जातं. तुम्हाला पटावं म्हणून उदाहरण सांगते. मागे खूप वर्षापूर्वी उदाहरण सांगितलं आहे तुम्हाला, हे मला आठवत आहे, सांगितलं आहे, पण काही नवीन लोक पण आहेत म्हणून परत सांगते. नानांचा जो कक्ष आपण बांधला ते बांधकाम करायचं आहे असा मनात विचार आला. वरंड्यात बसले होते आणि कोण आर्किटेक्ट शोधावा असा विचार करत असतानाच त्याच वेळेला स्वामी भवनामध्ये ठाण्याचे प्रसिद्ध आर्किटेक्ट उल्हास प्रधान आले. माझे यजमान तिथे होते. त्यांची आणि उल्हास प्रधानांची ओळख होती आणि म्हणून उल्हास प्रधानांना घेऊन माझे यजमान 10 मिनिटात माझ्याकडे आले. 10 मिनिटापूर्वी मी विचार करते आहे की कोण आर्किटेक्ट करावा. 10 मिनिटात तिथे आर्किटेक्ट समोर हजर. त्यांनी स्वतःहूनच सांगितलं आणि गंमत म्हणजे की ताई तुम्हाला इथे काही बांधकाम करायचं असलं तर ते ड्रॉइंग मी काढून देईन.
म्हणून सांगते की स्वामी समर्थ कार्यासाठी स्वामी त्यांच्या शक्तीने सगळं कार्य सहज करून घेतील. पण काही का मुद्दाम तुमच्यासाठी स्वामी ठेवताय ते लक्षात घ्या. का तर तुमच्या हातून सेवा घडावी. आता तुम्ही म्हणाल की सेवेची काय गरज. मनुष्य जन्माला जो आलेला आहे त्या प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये सेवा ही करायलाच लागते. प्रत्येक मनुष्याला आयुष्यात काही वर्ष सेवेत घालवायलाच लागतात. मग ती एकदम टप्प्याटप्प्याने येतील किंवा एखाद्याला अगदी 10 वर्ष सेवा करत राहायला लागते, काही असेल. पण सेवा केल्याशिवाय कुठचाही माणूस जगू शकतच नाही. आता जर कोणाच्या तरी व्यक्तीची सेवा करायची वेळ आली तर ती व्यक्ती काय आपल्या सेवेने फार खुश होते असं पण नसतं काही वेळेला. मग ते करण्याला लागण्याखेरीज स्वामींची सेवा केलीत तर त्यातून तुम्हाला फार मोठा आनंद प्राप्त होणार आहे. आणि जी सेवा तुम्हाला या आयुष्यात पूर्ण करायची आहे तो भागही त्यातून आपोआप पूर्ण होतो. आणि म्हणून इतर सेवांपासून आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल, इतर त्रासातून आपल्याला स्वतःला बाजूला काढायचं असेल तर महाराजांची सेवा करा. म्हणजेच आता हा मी स्वामी समर्थ परिवाराची असल्यामुळे मी तुम्हाला सांगेन स्वामी समर्थ परिवारासाठी कार्य करा. करा करा रे स्वामी भक्ती, करा करा रे स्वामी भक्ती, जाणून घ्या तुम्ही स्वामी शक्ती, जाणून घ्या तुम्ही स्वामी शक्ती. स्वामींची शक्ती जाणा आणि कार्यासाठी कटिबद्ध व्हा. नानांचं जे स्वप्न आहे ते आपल्याला साकार करायचं आहे. आपलं आयुष्य जर सप्तरंगाने उधळून न्यायचं असेल तर महाराजांची सेवा करा. नानांचं स्वप्न साकार करा. नानांचं स्वप्न म्हणजे ते स्वामींचं शब्द लक्षात ठेवा तुम्ही. नभा भेदुनी पैल नेऊया स्वामींचा जयकार, सकल जनांच्या कल्याणाचे स्वप्न करू साकार. महाराजांना सगळे जण सुखी व्हावे ही महाराजांची इच्छा आहे. आणि म्हणून हे ध्येय नानांनी आपल्यासमोर ठेवलं आहे. आणि म्हणून स्वामी सेवेसाठी स्वामी कार्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.